तर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ पहिले ओपन करायचं, जसं मी केलेलं आहे. यूट्यूब स्टुडिओ केलं तुम्हाला कॉपऱ्यात अर्नचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करा, जसं मी केलेलं आहे आता सध्या. मग त्यावर तुम्ही जर क्लिक केलं ना, एक ईमेल येईल तुम्हाला आली का नाही ते मला माहीत नाही, पण मला यूट्यूबकडून एक ईमेल आली आहे, यूट्यूब सस्पेन्शन मॉनिटाईज सस्पेन्शनचा. मी त्याच्यावर क्लिक केले, मग इथे दाखवले की आपण काय काय करू शकतो ते यूट्यूब सस्पेन्शन रिमूव्ह करण्यासाठी, आणि काय केलं आहे आपण आणि कशामुळे ते सस्पेंड त्यांनी ईमेल पाठवलं आहे हे सांगितलं आहे. आपण थोडं स्क्रोल केले की आपण खायला दिसेल आपल्याला इथं स्टार्ट अपीलवर दाखवले. स्टार्ट अपील तिथं सगळं वाचायचं काय केलेले त्यांनी, काय काय सांगितले ते सगळं नीट वाचून केअरफुली करा. आणि असं आपण स्क्रोल केला अजून खाली केलं आपल्याला सगळं दिसेल. इथं अपीलवर आलं, इथं लिहिलेलं आहे स्टार्ट अपीलवर क्लिक केलं, आपल्या इथे लिहिलेलं अपील युअर चॅनल मॉनिटाईज सस्पेंड. आता आपल्याला इथे इन्फो दिसतो, खाली लिहिलेलं आहे की आपण कशामुळं ते सस्पेंड केलंय. इथं मला लिहून आलेलं आहे रिव्ह्यूज कॉन्टेंट वगैरे, कारण की मी रिव्ह्यूज कॉन्टेंट केले होते. हे करण्यासाठी एक अपील व्हिडिओ बनवा, हे एडिट करण्यासाठी, आणि ती अपील व्हिडिओ इथं जाऊन पेस्ट करा. खरं तर माय व्हिडिओ मी हे जे आता दिसत असेल इंस्टाग्राम, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारे मला सस्पेंडेबल आलेला आहे. इथं लिहिलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे आणि काही नाही. तुम्हाला इथं जसं ज्याप्रमाणे लिहिलेलं आहे तशी व्हिडिओ अपील करा आणि ते अनलिस्टेडमध्ये अपलोड करून त्याची URL इथं टाकून सबमिट करा. आणि माझी इंस्टाग्राम ID आहे, ह्याच्यावर माझे स्वतःचे व्हिडिओ क्रिएट करतो, मग ते डाउनलोड करून कॅपकट ॲप्लिकेशन ह्यावाल्या एडिट करतो आणि मग ती यूट्यूब प्लॅटफॉर्म अपलोड करतो. आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय बघा, ही माझे काही फुल व्हिडिओ जे मी रियूज केलेली, इथले फुल व्हिडिओ. आणि आपण शॉर्टमध्ये जाऊ, शॉर्टमध्ये पण माझे काही अपलोड केलेले रिव्ह्यू आहेत ते बघा. मग काही कारण मला हे अदर कॉन्टेंट यूज करावा लागला, पण मी असं म्हणतो की मी यापुढे अदर कॉन्टेंट यूज नाही करणार. यूट्यूबनी माझी ID मॉनिटाईज सस्पेंड नाही केली पाहिजे.